नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मुंबई, पुणे, अलिबाग या सगळ्यानंतर आता आपण पोहोचलोय कोकणात, थेट आपल्या लाल मातीत. आणि बरं का, आजचे आपले जे पाहुणे आहेत ना, ते पण या लाल मातीशी किंवा असं म्हणूयात रेड सॉइलची नव्याने जगाला ओळख करून देतात. कोण आहेत हे पाहुणे, आपण त्यांच्याशी काय गप्पा मारणार आहोत सगळं बघूयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग त्यांनाच भेटूयात. तर आज आपण आलो आहोत रेड सॉइल स्टोरीज या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या पूजा आणि शिरीष गवस यांच्याकडे. सर्वात आधी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीज मध्ये तुमचं खूप स्वागत. धन्यवाद. आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल, तुमच्या घरी बोलवल्याबद्दल त्यासाठी आधी आभार. अरे नाही म्हणजे खरं तर मी तुमच्या खूप मुलाखती पाहिल्या, खूप गप्पा आणि व्हिडिओ तर बघतोच आम्ही, पण तुम्ही जिथे काम करता तिथे येणं हे खरं तर खूप काय म्हणत मानाचं आणि हवं हवंसं वाटणार होतं. सो बऱ्याच जणांना इथे यायचं आहे. हो, आमचे सबस्क्रायबर आणि व्ह्युअर बघत असतील ना तर आम्हाला जामच म्हणजे पकडून बदडून मारतील. नाही, पण आता आमच्या माध्यमातून तुम्ही अजून एका वेगळ्या अनुषंगाने त्यांच्याशी कनेक्ट व्हाल, सो ते एक चांगलं होईल. सो आपण गप्पांना सुरुवात करूया. चालेल. अगदी. सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की रेड सॉइल स्टोरीज या युट्यूबची म्हणा किंवा या एकूणच प्रवासाची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? ऍक्च्युली सुरुवात झाली 2020 पासून म्हणाल तरी हरकत नाही. तेव्हापासून आम्ही काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, काही कंटेंट क्रिएटर्स आहेत, त्यांना बघत असायचो. आणि त्यांना बघून आम्हाला असं वाटायचं की हे जे सगळं काम करतायत हे एका नॅचरल हॅबिटॅटमधून त्यांच्या विलेजमध्ये जाऊन हे लोक काम करतायत. त्यांचं कल्चर, त्यांचं ट्रॅडिशनल फूड ते जगासमोर एका चांगल्या पद्धतीने मांडतायत. तर पूजा ते त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते बघायची. तर तिला मी म्हटलं की आपण पण हे आपल्या कोकणात आपल्या गावी जाऊन करू शकतो आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण हे जगासमोर मांडू. तर आम्ही फर्स्ट लॉकडाऊन पासून हे काम करायला सुरुवात केली. ऑन पेपर असेल किंवा हे घर कसं असेल, ही भांडी कुंडी कशी जमावता येईल, हे सगळं ऑन पेपर वर्क आम्ही फर्स्ट लॉकडाऊन पासून चालू केलं. आणि फायनली आम्ही 2021च्या नोव्हेंबरमध्ये इथे गावी शिफ्ट होण्याचा डिसिजन घेतला. म्हणजे लॉकडाऊन मध्ये जेव्हा गावाकडे सगळे येत होते तेव्हाच तुम्ही आलात, पण तुमचा मोटिव्ह वेगळा होता खरं तर. पण मग हे असं जेव्हा म्हणजे असं रॅन्डम डिस्कशन झालं होतं की मग त्याचा नंतर प्लॅन झाला, कसं काय, ही प्रोसेस काय होती? नाही, ऍक्च्युली काय झालेलं ना की फर्स्ट लॉकडाऊन मध्ये याचा जॉब गेला. 4 महिने माझी पण फिल्म इंडस्ट्री बंद होती, त्यामुळे विचार करण्यासाठी खूप वेळ होता. आणि असं नेहमी वाटायचं की काहीतरी असं करायला पाहिजे ना की जग थांबलं तरी आपण थांबलं नाही पाहिजे. तर 4 महिने म्हणजे, आणि आम्ही दोघेही असे शांत बसणारी मुलं नाही होतो, म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळी असं बिझी राहणं खूप आवडायचं आणि गावची आवड होती. आणि मग हे जसं हा म्हणाला की लिझी की नावाच्या कंटेंट क्रिएटर, जसं आम्ही नेहमी सांगतो की आज आम्ही तिच्यामुळे आहोत. जगभरातल्या 17 ते 18% लोकांना, शहरातल्या लोकांना तिने रिव्हर्स मायग्रेंट करवले. आणि ती फक्त आम्हीच नाही, असे बरेच लोक ह्या क्षेत्रामध्ये येऊन आणि ह्या ASMR कॅटेगरीमध्ये येऊन कंटेंट क्रिएशन करतात आणि ते आपलं रिजनल फूड लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आम्ही तुम्हाला मगाशी पण म्हटलं की आम्ही आमचे कॉम्पिटिटर त्या लेवलला आम्ही तसा प्रयत्न करतो की आपलं काम हे आपल्या लोकांना माहिती आहे, पण ते जगभरात कसं जाता येईल. एक्झॅक्टली. तर त्यासाठी मग आम्ही प्रयत्न करायला लागलो. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की सुरुवात आमची 2020 पासून झाली, पण ते असं नाहीये की सडनली आम्हाला वाटलं आणि सडनली आम्ही बॅगा भरल्या आणि इथे आलो. आम्ही जवळजवळ वर्षभर, माझा एक प्रोजेक्ट होता लाईंड अप, तो मी करत होते. ऍट अ टाइम शिरीषकडे थोडासा वेळ होता, कारण की दॅट टाइम ही वॉज जॉबलेस. सो त्याने बराचसा तो असं नाही की घरात बसून राहिला, त्याने खूप त्याचा अफाट रिसर्च करून ठेवला होता त्यावेळेला. म्हणजे लिटरली फिल्म मेकिंगसाठी जसे आमच्या PPTs, कलर पॅलेट, स्वॅचेस रेडी असायचे, तर त्या कॉन्सेप्ट आमच्या तेव्हाच पेपरवर्क पूर्ण मुंबईत असतानाच झालं होतं. म्हणजे असं नाही की आम्ही डायरेक्ट आलो. म्हणजे फिल्म एखादी जेव्हा ऑन सेट येते, ऑन फ्लोअर येते आम्ही ज्याला म्हणतो, तसं आम्ही रेड सॉइल स्टोरीज ऑन फ्लोअर आणण्याच्या आधी प्रॉपर एक रिसर्च, पेपरवर्क आणि डिझायनिंग आम्ही पूर्ण सगळं करून आलो होतो. की आमचं एक प्रॉप, म्हणजे जी भांडी असतील किंवा हे सगळं कसं असेल, किचन कसं असेल, लाईट सोर्स कसे असतील, ह्या सगळ्याचं. इव्हन आमचा रेड सॉइल स्टोरीजच्या लोगोसाठी पण आम्ही प्रचंड एक रात्र म्हणजे पूर्ण जागरण करून ब्रेनस्टॉर्मिंग करून काय नाव असेल आणि ते तसंच का असावं नाव पण. आणि म्हणजे अनेकांनी तुम्हाला प्रश्न विचारला असेल की इंग्रजी नाव का, कारण खूप आहेत ना कोकणातली नावं, काय कमी आहेत. त्याचं मेन कारण म्हणजे जसं आम्ही
आता म्हटलं की आमचा कॉन्टेंट 40पेक्षा जास्त देशांमध्ये बघितला जातो. तसंच आम्ही 40पेक्षा जास्त लँग्वेजमध्ये सबटायटल्स जोडतो. तर ज्यावेळेस तुम्हाला इंटरनॅशनल ऑडियन्स कॅच करायचं असेल, ऑफकोर्स आम्ही आमचं कल्चर एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दाखवतोय. तर ज्यावेळेस तुम्हाला एक इंटरनॅशनल ऑडियन्स कॅच करायचा असेल, त्यावेळेस त्यांना लक्षात राहील असं काहीतरी नाव पाहिजे. आता जर आम्ही रेड सॉइल स्टोरीज हे नाव लिटरली ट्रान्सलेट करून लाल मातीतल्या गोष्टी असं ठेवलं असतं, पण ते समज एखादा तुर्कीचा माणूस आहे तर त्याच्या कसं लक्षात राहील. तर हे सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही रेड सॉइल स्टोरीज नाव ठेवलं. दुसरी गोष्ट अशी की ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हे कॉन्टेंट टाकतोय, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, ह्या प्लॅटफॉर्मला इंग्लिश ही भाषा चांगल्या पद्धतीने कळते. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून रेड सॉइल स्टोरीज हे नाव इंग्लिशमध्येच असेल असा अट्टहास केला. पण ते फक्त इंग्रजीशी लिमिटेड राहिलं नाही, कारण जसं आम्ही आता म्हटलं की 40पेक्षा जास्त भाषांमध्ये गोष्टी ट्रान्सलेट होतात, सबटायटल्स ट्रान्सलेट होतात. तर ते लोक ट्रान्सलेशन करू शकतात युट्यूबवर, म्हणजे स्वतःची लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. ओके. सो आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला ट्रेडिशनल फूड किंवा एक गावाकडची ओढ होती, पण या सगळ्यामध्ये ना तुम्ही टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहात, म्हणजे त्याचं कॉम्प्लिमेंट खरं तर. थँक्यू. कारण म्हणजे रेसिपीजचे आता युट्यूबवर चेक केलं ना तर बाकी सगळ्यापेक्षा रेसिपीचं कॉन्टेंट खूप अवेलेबल आहे, बरोबर. पण त्यातही ASMR करायचं, ही निवड कशी किंवा हा निर्णय कसा झाला? जसं म्हणजे शिरीष मला आधीच म्हणालेला की जर आपल्याला सोशल मीडियावर यायचंय तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर आपण भर देऊया. आणि आमचा एक प्लस पॉइंट हा होता की ह्याचं डिजिटल मार्केटिंग झालं होतं आणि मी स्वतः फिल्म मेकर आहे, तर त्याच्यामुळे ते आमचंच पहिलं एक कोलॅबरेशन आहे. आता आम्ही कोलॅबरेशन इतरांसोबत करतोय, पण आमचं फर्स्ट कोलॅबरेशन हे आमचं स्वतःचं झालेलं आहे की एक डिजिटल मार्केटर आणि एक फिल्म मेकर जेव्हा कम आर्ट डिरेक्टर जेव्हा एकत्र येतो, तर तेव्हा ते व्हिज्युअल आणि टेक्निकल ह्या सगळ्या अस्पेक्टने जेव्हा तुम्ही ते प्रॉपर प्रेझेंट करता, तर त्याच्यावरती आम्ही प्रत्येक वेळी की आपले प्लस पॉइंट हे आहेत ना, तर आपण मग त्या हिशोबाने काम करूया. आणि सुरुवातीपासूनच आमचं असं होतं की बेसिक असं असतं ना लोकांचं की आधी आपल्याला माहित नाही युट्यूब काय आहे, तर बेसिक सुरू करूया काहीतरी इक्विपमेंट घेऊन आणि मग हळूहळू आपण त्याला अपग्रेड करू. तर आमचं असं होतं की नाही, आपण इंडस्ट्रीमधून आलोय तर तीच इक्विपमेंट, त्याच लेवलचा कॉन्टेंट देणारी इक्विपमेंट घेऊनच आपण या क्षेत्रात उतरायचं, हे आमचं एक पहिल्यापासूनचं विजन होतं. आणि मे बी त्याचमुळे पण या सगळ्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशी प्रचंड लागली असणार. आणि जसं तू मेन्शन केलंस की लॉकडाऊन मध्ये जॉब गेला होता किंवा तुझे प्रोजेक्ट बंद होतं, ती आर्थिक गणित, कारण पैशाचं सोंग नाही आणता येईल, बरोबर, तर ती कशी काय जुळवली किंवा त्याच्यासाठी काय नेमका म्हणजे प्रयत्न केला? प्रयत्न म्हणजे तेच की जेवढी काही सेव्हिंग्ज होती, पूजाची सेव्हिंग्ज होती, ती आम्ही ह्या सगळ्यासाठी वापरली. फॅमिलीकडून थोडाफार सपोर्ट आम्हाला मिळाला. आमच्या सासऱ्यांनी खूप हेल्प केली त्यासाठी. तर हा सगळा सपोर्ट मिळाला आणि ज्या काही सेव्हिंग्ज होत्या त्या वापरूनच आम्ही साधारण वर्षभर आम्ही काहीच अर्निंग नाही केलं. म्हणजे हा सगळा सेटअप करणे, त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओची प्रोडक्शन कॉस्ट असेल ती रिकव्हर करणे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही आमची सेव्हिंग्जच जाळली. तर त्याच्यामुळे सपोर्ट असा त्याच्यातच होता. बापरे. म्हणजे मी सॉरी मी इंटरप्ट करते. गेल्या वर्षी आमचा जो गणपतीचा एपिसोड होता ना, तर मी मला आज सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेला ना आमच्याकडे साधी गणपतीची मूर्ती घ्यायला पैसे नव्हते, कारण की एवढा सगळा खर्च झालेला. तर आम्ही लिटरली ना याच्या पप्पांना एक गिफ्ट मिळाली होती मूर्ती, तर ती त्या अॅक्रेलिक मध्ये अशी रॅप केलेली होती. आम्ही ते अॅक्रेलिक काढलं आणि ती छोटीशी मूर्ती आम्ही बसवली म्हणजे शूटसाठी, की बाप्पा आमच्याकडे आत्ता पैसे नाहीयेत, आम्ही आता सांग जे आमचं कल्चर आहे ते दाखवतोय आणि जसं आमच्या पुढच्या वर्षी जर आम्हाला शक्य झालं तर आम्ही मोठी मूर्ती आणू. आणि मला आज सांगायला आनंद वाटतोय की ती 9 इंचाची मूर्ती आज लिटरली 1.5 फुटामध्ये कन्वर्ट झाली. तर हा मला असं वाटतं बाप्पाचाच आशीर्वाद आहे की त्याच्याचमुळे हे सगळं झालंय. नाही खरंच. आणि तुम्ही त्या ज्या जिद्दीने आणि त्याहीपेक्षा समर्पणाने जे प्रोजेक्ट हा उभारलायत ना, त्याचं कुठेतरी आज हे फळ मिळतंय आणि त्यासाठी खरंच तुमच्या दोघांचं खूप कौतुक आहे. आणि याच्यावरूनच आता मी विचारेन की आता हे जे प्रोजेक्ट सुरू झालं याच्यानंतर आता युट्यूबवर तर यश मिळतंय तुम्हाला, इंस्टाग्रामवर पण तुम्ही हिट झालात, पण त्या व्यतिरिक्त पण ना काही सामाजिक कार्यक्रमातून किंवा एखाद्या काय म्हणत जसं मध्यंतरी मुंबईमध्ये तुमच्या एका म्युझियम मध्ये तुमच्या कामाची झलक पाहायला मिळाली होती, तर नेमकं ते काय होतं आणि तो काय प्रोजेक्ट होता किंवा ती काय अचीवमेंट होती त्याच्याबद्दल थोडक्यात सांगितलं तर? ते ऍक्च्युली सेव्हरिंग कनेक्शन्स नावाचं एक मे महिन्यामध्ये होतं, ते एक्झिबिशन होतं, छोटेखानीच होतं,
पण त्याच्यामध्ये असं होतं ना की फूड ह्या आस्पेक्टला घेऊन त्या फूडचे तुमच्या फॅमिली रिलेटेड म्हणजे त्यानंतर सोशल, त्यानंतर पॉलिटिकल काय इन्फ्लुएन्स असतो याच्याशी रिलेटेड, म्हणजे एक फूड हे तुमच्या पूर्ण सोसायटीशी कसं निगडीत असतं याच्याशी रिलेटेड ते एक एक्झिबिशन होतं. तर आम्हाला पहिला म्हणजे मेल आला होता की छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामधून, पूर्वीचा प्रिन्स ऑफ वेल्स, की तुमचं काम आम्हाला एका फेस्टिवल आणि फूड कनेक्शन्स या सेगमेंट च्या अंडर आम्हाला तुमचं काम डिस्प्ले करायचं, आम्ही करू शकतो का? आणि लिटरली सांगते त्यावेळेला आमच्या अंगावर शहारा आला होता. त्याचं मेन रिझन हे आहे की मी स्वतः JJची स्टुडंट आहे आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना आम्हाला कंपल्सरी CST स्टेशनला संध्याकाळचं 5 वाजता बसून स्केचिंग करावं लागायचं. दिवसाचे 5 स्केचिंग कंपल्सरी होते. मग बऱ्याचदा आम्ही तिकडे पण स्कल्पचरसाठी म्युझियम मध्ये जायचो आणि आम्ही स्केचिंग करायचो. ते दिवस आठवले की आपण जिथून सुरुवात केली होती आज तिथे आपलं काम डिस्प्ले होतंय, तर याच्यासारखं आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट कोणता असेल म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मी आता ऐकलं की ते एक्झिबिशनच्या पुरतं नव्हतं, पण ते आताही मे बी अवेलेबल आहे. त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर ते आता कंटिन्यू आहे. सो तिथे तुम्ही व्हिडिओज तुमचे बघू शकता, म्हणजे लोक जाऊन बघू शकतात. स्पेशली आमचे जे कोकणातले किंवा असे ट्रेडिशनली आम्ही फेस्टिवल स्पेशल जे एपिसोड केलेत ना, तर ते तुम्हाला तिथे थोडीशी झलक पाहायला मिळेल तिथे. आता ही या पद्धतीची जी काय म्हणूयात आपल्याला पॉप्युलॅरिटी तुम्हाला मिळाली, तशीच एक इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या पलीकडे टीव्हीवर झळकलं ना की आपल्याकडे मग आता तुम्ही प्रसिद्ध झालाय, असं आपल्या घरची एक समजूत असते ना तशी, तसं तुम्ही टीव्हीवरही आलायत. किंवा आता तर अनेक सेलिब्रिटी तुमच्याकडे स्वतःहून येत आहेत आणि कोलॅब्स वगैरे सुरू आहेत. तर तो काय अनुभव आहे? तसं मी पूजा, तू तर फिल्म मेकिंग बॅकग्राऊंड तुला सवय असेल, पण शिरीष तुझ्यासाठी हा नवीन आहे, कसं आहे, काय आहे नेमकं? हो, म्हणजे पहिलं आमचं टीव्ही अपिअरन्स म्हणजे झी मराठीवरचा चला हवा होता. तेव्हा ऍक्च्युली त्यांचे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी आम्हाला आधी फोन केला होता. आय गेस डिसेंबर मध्ये वगैरे फोन केला होता, लास्ट डिसेंबर मध्ये, आणि आम्ही सिरियसली की आपलं असं एक इव्हेंट म्हणजे एक शो आहे चला हव्यामध्ये, एक शेफ स्पेशल, कुकिंग स्पेशल आम्ही एपिसोड करतोय आणि तिथे तुम्हाला फीचर करायचंय, ऍज अ गेस्ट म्हणून तुम्हाला यायचंय. डिसेंबर मध्ये त्यांनी फोन केला होता, तर आम्ही त्यावेळी स्लाइटली घेतलं होतं की ठीक आहे बाबा करत असतील, एवढं काय होणार नाही, कारण आपले तेव्हा आम्ही खूप छोटे छोटेसे क्रिएटर, एवढे जास्त फॉलोअर्स नव्हते किंवा तेवढे तसे व्ह्यू नव्हते. तर आम्ही लाईटली घेतलं होतं की मोठे मोठे क्रिएटर्स येतील, जसे मधुराताई असतील, विष्णूजी असतील, त्यामुळे आम्ही काही असं हेच नव्हतं. तर आम्ही त्यावेळेस ते असंच घेतलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, केलाय फोन, बघू आपण, परत आला तर जाऊ. पण नंतर परत जानेवारीमध्ये पण त्यांचा फोन आला की तुम्हाला यायचंच आहे, ही डेट आहे, या डेटला आम्ही शूट करतोय, तर तुम्ही या, तुमच्या बरोबर हे लोक आहेत, मधुराजी आहेत, विष्णूजी आहेत. तर त्यावेळेस म्हणजे ही तर म्हणजे एकदम आश्चर्यचकित म्हणतो आपण, तसं झालं होतं. आणि माझ्यासाठी पण ते शॉकिंगच होतं, कारण की नेमकं आम्ही 7-8 महिन्यापूर्वी चालू केलं होतं आणि अचानक एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला संधी मिळते, हे खूप आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. तर ते म्हणजे खूप चांगलं फिलिंग होतं तेव्हा. पण दडपण होतं तेव्हा की म्हणजे सेलिब्रिटीज झाले ना. खूपच, म्हणजे आम्हाला मी विष्णूजींसमोर ना डायरेक्ट गेले आणि त्यांना म्हटलं की सर तुम्ही आम्हाला काही विचारायच्या आधी आम्ही सरळ सांगतो, मी फिल्म मेकर आहे, हा म्हटलं फार्मासिस्ट कम डिजिटल मार्केटर, MBA चा स्टुडंट आहे, आम्हाला फूड रिलेटेड काही विचारू नका. आम्ही आता म्हटलं ह्या सगळ्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय. पहिलं तर त्यांनी आम्हाला ओळखलंच नाही. नंतर मग त्यांना असं झालं, तू तीच पोट्टी आहे ना, वे जंगलात जाते आणि काय 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 शोधून आणते आणि तू तोच मुलगा आहे ना, लाकडं तोडतो. म्हटलं हो सर, तुम्ही काही बोलूच नका. ती माझी आई उभी होती, ती पण चला हवं त्याच्या शूटला आले. ती म्हणे तुमची लेकरं काय करून राहिलीत, म्हणजे त्यांचे कमालच आहे, आणि हे कसं काय केलं. आणि हे म्हणजे एवढा मोठा माणूस असून सुद्धा विष्णूजींनी जेव्हा आम्हाला असं बोललं तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही काहीतरी करतोय. अगदी परवाचीच गणेश चतुर्थीच्या वेळीचीच एक हे आहे की आमचं मोदक स्पेशल एपिसोड आलेला, त्यावेळी आम्ही 3 फ्लेवरचे मोदक केलेले. दुसऱ्या दिवशी दुपारी मला विष्णूजींचा स्वतः फोन आला. पहिलं तर आम्ही तू उचल, मी उचल, तू उचल हे चालू होतं, कारण त्यांच्याशी काय हा बोलतो नाही तुलाच असणार, तू उचल. मी उचलला, म्हटलं हॅलो सर. तर सर म्हणाले, अगं ते मोदकची उकड तू किती सुंदर काढलीस, मला शिकवशील का? आता एवढ्या मोठ्या माणसाला आपण हो तरी कसं म्हणणं. मी म्हटलं सर काय तुम्ही म्हणजे माझी चेष्टा करताय. नाही म्हणे, हे तू जे केलंयस ना हे तुमचं कल्चर आहे म्हणून ते तुला येतंय, त्यामुळे त्याला प्रॅक्टिस लागते.
तर मला एवढं स्वतःला जमत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या शेफने हे मान्य करणं आणि एक छोटूशा क्रिएटरचं कौतुक करणं खरं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना की आम्हाला सुरुवातीपासून अशी गुणी आणि कर्तबगार माणसांची शाबासकी मिळत गेली. त्यामुळे कुठे कुठे ते असं बळ आमच्या पंखांमध्ये येत गेलं. नक्कीच नक्कीच. आणि खरं तर तेच म्हणजे मोठेपणा त्यातच आहे की तुमचे पाय किती जमिनीवर आहेत. कारण अजूनही तुम्ही पण आता, कारण मी बघते तुमचे मोस्टली अनेक व्हिडिओज मिलियन पार आहेत. म्हणजे मिलियन बेसिक आपला एक 10,000च असतो ना हो, टप्पा, हो. तुमचा तो मिलियनचा आहे. आणि ती चांगली गोष्ट. पण त्यानंतरही तुम्ही ज्या पद्धतीने गावातल्या संस्कृतीशी किंवा लोकांशी कनेक्ट करताना हम्म. ते खूप म्हणजे आकर्षून घेतंय लोकांना बरोबर तुमच्याकडे. बरोबर. आता आपण ही रेड सॉइलची स्टोरी ऐकली. हो. आता आम्हाला पूजा शिरीषची रेड सॉइलच्या आधीची स्टोरी पण ऐकायची आहे थोडीशी. कारण म्हणजे तुमचं बॉन्डिंग तू म्हणालीस की मगाशी तुमचं सगळ्यात आधी हो. कोलॅब झालं. बरोबर. ते प्रोफेशनली झालं, पण बरोबर. पर्सनली पण तुमचं बॉन्डिंग ना कॅमेऱ्यावर खूप सुंदर दिसतं. तर ते कधी तुमची कधी भेट झाली किंवा तुमची काय लव्ह स्टोरी आहे म्हणायला गेलं तर? मी एक गोष्ट मान्य करते. आम्ही ऑन कॅमेरा खूप जास्त हस्बंड वाईफ सारखे वागतो. हं. ऑफ कॅमेरा आम्ही तसे नाहीये. ऑफ कॅमेरा ओके. पण हस्बंड वाईफ सारखेच वागतो, पण अपोजिट वे मध्ये, म्हणजे Opposite जास्त म्हणजे भांडतो. आम्ही जास्त ना म्हणजे ते एक चांगलं आहे की आम्ही हस्बंड वाईफ पेक्षा ना बेस्ट फ्रेंड जास्त चांगले आहे. म्हणजे आम्ही म्हणजे शिरीष मला असं कधीच हे सांगत नाही की तू हे केलंच पाहिजे किंवा हे करणं किचन हे फक्त तुझी मक्तेदारी, किंवा माझं असं नसतं की शिरीष हे तुझं असं आहे. म्हणजे आम्ही आमच्यात एक फ्रेंडशिप मध्ये कशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग Yes. असते, हा. ती म्युच्युअल अंडरस्टँडिंग अजूनही आहे. ओके. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की हे रेड सॉइल स्टोरीज उभं राहू शकलं. आणि कारण ती अंडरस्टँडिंग आली कारण आम्ही स्कूल फ्रेंड्स आहोत. हो. ओके. आम्ही 9वी पासून सोबत आहोत. 9वी, 10वी, 11वी, 12वी आम्ही 4 वर्ष एकाच स्कूलमध्ये होतो. त्याच्यानंतर पूजा ग्रॅज्युएशनसाठी मुंबईला गेली ओके. आणि मी ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात गेलो. तुम्ही दोघं पुण्याचे होतात म्हणजे बेसिकली? नाही, मी मुंबईत होते. माझा जन्म हा. पुण्यात झालाय ओके. आणि हिचं शिक्षण वगैरे मुंबईत झालं. बेसिक माझं कणकवलीतून झालंय हा. आणि 12वी नंतरचं शिक्षण जे स्कूल ऑफ हा, ऍडमिशन हा. म्हटलं की 4 वर्ष मुंबईत गेले. ओके ओके. आणि मग लग्न कधी, म्हणजे तिथपर्यंत कसे पोहोचलात तुम्ही? लग्न करायचं, आता घरी सांगायचं? आम्ही जवळजवळ मला वाटतं 10-11 वर्ष तर रिलेशनशिप मध्ये होतो. आणि त्यावेळी मी माझं इंडस्ट्रीतलं काम चालूच होतं आणि याचं MBAचं त्याचं हे मार्केटिंग मध्ये त्याचं काम चालू होतं. आणि दोघेही आम्ही ऍक्च्युली कंटाळलो होतो आमच्या लाईफला. आम्हाला असं होतं की नाही, गावी जायचं. हा. माझं असं प्रॉपर गाव म्हणजे आहे तिथे, पण आमचं जाणं येणं होत नाही कारण माझी सगळीच फॅमिली मुंबईत आहे. हम्म. आणि याचं असं होतं की याचे आई बाबा इथे आहेत. आणि जेव्हा फर्स्ट टाइम लग्नानंतरच ऑफकोर्स मी इथे गावात आले ना, तोपर्यंत म्हणजे असं की फार सुंदर गाव. म्हणजे मला असं वाटलेलं की नाही, आता इथून जायचं नाही, हेच आपलं म्हणजे अंतिम डेस्टिनेशन आहे असं ते वाटलेलं मला त्यावेळेला. तेव्हा वाटलं होतं आणि मग ते आता खरंच तसं येस, थोडक्यात वी आर व्हेरी हॅपी. मॅनिफेस्ट करणं म्हणतात ना, तसं कदाचित झालं असं. कसं आहे ना, आम्ही शहरात फक्त पैसा कमवत होतो, पण एक म्हणतात ना की स्वास्थ्य किंवा एक हेल्दी लाईफ आणि एक आनंद किंवा काहीतरी आपण क्रिएट करतोय त्याचा आनंद मला तिथे कधीच नाही मिळाला. तो मला इथे मिळतोय आणि मी समाधानाने आज माझ्या फॅमिली सोबत, माझ्या गावातल्या लोकांसोबत राहते. सगळे सण समारंभ अगदी पारंपरिक पद्धतीने आणि व्यवस्थित आम्ही सेलिब्रेट करतोय. म्हणजे असं आमचं कुठेच नाहीये की कामामुळे तिथे दुर्लक्ष झालंय. म्हणजे ते सगळं सांभाळता आम्ही रेड सॉइल स्टोरीजचं पण काम करतोय. आणि ही सगळी मंडळी आम्हाला वेळोवेळी हेल्प पण करायला येतात, असं नाही. आणि इथे शहरात कसं असतं, म्हणजे अशी परिस्थिती आहे की आमच्या शेजारच्यांची डेथ झालेली ती आम्हाला संध्याकाळी कळली. अशी परिस्थिती अनफॉर्च्युनेटली शहरात आहे. गावात तसं नाहीये. गावात तुम्हाला जर इथे ताप आला ना, तर पे जाणून देणारे 10 लोक असतात की नाही, तुमका बरा नाही ना, तुम्ही असं काही एक करायचं नाही, आम्ही करतलो. तर त्याच्यामुळे इथे खूप असं छान वाटतं. खरं तर माणुसकी आहे. गावात आहे. माणुसकी आहे. पण हे किती म्हटलं ना पूजा किंवा शिरीष, पण एक म्हणतात ना, तुम्ही मुंबईत, एक म्हणतात की जो मुंबईत राहिलेला असतो ना, तो आयुष्यभर मुंबईकर पण असतो, थोडाफार का होईना. बरोबर. तर कधी अशी आठवण येते का मुंबईची, आपल्या घराची? तुम्ही गोरेगावला राहत होता, आय गेस, मी ऐकलं होतं. कधी आठवते किंवा एखादी गोष्ट मिस करता मुंबई बद्दलची? मी सर्वात जास्त जंक फूड मिस करतो. हो. कारण इथे येऊन आम्ही ऑफकोर्स ट्रेडिशनल फूड दाखवतो आणि एक हे रिमोट विलेज असल्यामुळे तशा फूड सर्व्हिसेस जवळपास अवेलेबल नाहीयेत. तर काहीतरी असं वेगळं खायचं इच्छा झालीच तर आम्हाला इथे तसे रिसोर्सेस नसल्यामुळे वडापाव. वडापाव तर- सगळीकडे मिळतो. म्हणजे मला फ्राईज खायची इच्छा झाली तर मला 22 किलोमीटर लांब जावं लागतं ते खायचं असेल. बापरे. तर मी सर्वात जास्त ते मिस करतोय, म्हणजे मुंबई आणि इथलं कम्पेअर करतो झालं तर. बाकी विशेष अशा जास्त गोष्टी नाहीत, कारण इथलं लाईफ आणि मुंबईचं लाईफ बघायला गेलात तर मला हे बेटर वाटतं.
आणि पूजा, तुला आठवते मुंबई कधी? मला 2.5 वर्ष झाली माझ्या माहेरी जाऊन राहून, म्हणजे 2.5 वर्षापूर्वी मी माझ्या माहेरी जाऊन 15 दिवस राहिले होते. त्यानंतर मी आता अजूनपर्यंत हार्डली 1-2 चलाव त्याच्या शूटच्या वेळी वगैरे एक रात्र फक्त राहून आले, म्हणजे ते नाहीच नसल्यातच जमाय. पण अदरवाईज असं काही वाटत नाही मला. असं खूप आठवण आली तर मी माझ्या आई वडिलांना इथे बोलवून घेते, कारण त्यांनाही आवडतं. मला तिथे राहणं आवडत नाही जास्त. पण बाकी जसं हा शिरीष म्हणाला की कधीतरी, कारण इतकी वर्ष आम्ही नेहमी बाहेरच खाल्लंय आणि प्रोडक्शनचं आम्ही जेवलेलो आहे, त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये अशी होते आम्हाला अशी लहर. मग कधीतरी मुंबईत जाऊन, म्हणजे लोकांचं कसं असतं ना की धकाधकीच्या लाईफ मधून थोडंसं कंट्री साईडला जायचं आणि हेल्दी खायचं. आमचं उलट आहे, आम्ही एवढं हेल्दी खातो ना की आता थोडंसं कचरा खाऊन यायचं का असं आम्हाला होतं. ओके, आतापर्यंत आपण छान हसत खेळत उत्तरं दिली. एक मला तुम्हाला सिरियस प्रश्न विचारायचा आहे. मी तुझी एक मुलाखत, म्हणजे तुमची एक मुलाखत ऐकली होती ज्यामध्ये तुम्ही शाश्वत पर्यटन किंवा एक काय म्हणूयात गावाचं गाव पण जपण्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतलाय, तर त्याविषयी तुम्ही सांगितलं होतं. तर आता तुम्हाला काय वाटतं की एक त्या पद्धती लेवल आपण अटेंड करायला किंवा एक सस्टेनेबल टुरिझम डेव्हलप होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तुमच्याकडूनही, किंवा जर समजा सांगायचं असेल तर सरकारकडून काय अपेक्षित आहे, असं काही सांगता येईल का? आमच्याकडून लोकांना काय हवंय हे सांगायचं झालं तर, लोकांना इथे येऊन हे जे आम्ही दाखवतोय ते जगायचंय. म्हणजे इथली जी विलेज लाईफ आहे, जे आम्ही ट्रेडिशनल फूड दाखवतो ते खायचंय, जे आम्ही आसपासचा भाग दाखवतो तो त्यांना एक्सपिरियन्स करायचा आहे. तर ते आम्ही त्यांना अडवत नाहीये कुठेच की तुम्ही नका येऊ, किंवा आम्ही तुम्हाला गावाचं नाव कधीच सांगणार नाही असं नाही म्हणत आहे. आम्ही का नाही सांगत, कारण आमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहेत. पहिली गोष्ट तर मनुष्यबळ नाहीये. जे काय उभारलंय ते दोघांनी मिळून करतोय किंवा करत आलोय. तर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळेच आम्ही जसं सांगतो लोकांना की गावाचं नाव एक तर सांगत नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडे रिसोर्सेस नसल्यामुळे, होमस्टे किंवा फार्मस्टे नसल्यामुळे आम्ही इन्व्हाइट करू शकत नाही लोकांना. तर हा एक आमच्याकडून हे एक ड्रॉबॅक आहे आमचा. दुसरी गोष्ट, जशी तुम्ही म्हणालात की गव्हर्नमेंटकडून काय अपेक्षित आहे, तर गव्हर्नमेंटकडून हेच अपेक्षित आहे की जसे रुरल भागांमध्ये होमस्टे एखादा चालवण्यासाठी कोणाला प्रोत्साहन मिळेल का, किंवा सरकारकडून काही अनुदान मिळून इथे रोजगार कसा निर्माण होईल या दृष्टीने जर सरकारने प्रयत्न केले, गव्हर्नमेंटने प्रयत्न केले, तर ते इथल्या लोकांसाठी पण फायदेशीर ठरेल. रोजगार पण उपलब्ध होतील, आणि ज्यांना कोणाला असा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की शहरातून येत आहेत, इथलं फूड कल्चर अनुभवत आहेत, इथलं राहणीमान अनुभवत आहेत, तर ते शहरातल्या लोकांना पण इथे येऊन करता येईल. तर हा जर दुवा साधता आला गव्हर्नमेंटला, काहीतरी एखादी योजना करू, तर ते चांगलं होईल. ओके. आणि आता काय झालंय ना, कोकण कोकण म्हटलं ना की लोक कशाला कोकणात येतात, तर मासे खायला किंवा समुद्रकिनारे. तर मला असं वाटतं त्याच्याही पलीकडचा एक कोकण आहे जो आम्ही जगतोय. आता आम्ही काही किनारपट्टीच्या भागात राहत नाही, आम्ही डोंगराळ भागात राहणारी माणसं आहे. पण तिथे पण एक वेगळी बायोडायव्हर्सिटी आहे. इथल्या शेतकऱ्यांचं एक वेगळं कल्चर आहे, इथल्या कुंभारांचं एक वेगळं कल्चर आहे, इथल्या बुरुडांचं एक वेगळं कल्चर आहे, 12 बलुतेदार जी पद्धत आहे, तर ती मला असं वाटतं शहरातल्या लोकांना आणि पुढच्या पिढीला दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जेवढं तुमच्या शॉपिंगच्या स्टोअरमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहता, त्याचा बेस हा आपला 12 बलुतेदार पद्धतच आहे ना, जिथून ते सगळं आलंय. पण हे आपल्या लोकांना पर्यंत ते पोहोचत नाहीये, कारण की ते फार कमर्शियल गोष्टींकडेच आपण एक टुरिझम म्हणून पाहतोय. मग ते किनारे असतील, मग रिसॉर्ट्स असतील. पण मला असं वाटतं की ही जी एक म्हणतो ना आपण कम्युनिटी स्टडी, तो होणं फार गरजेचं आहे. इथलं जी रापण आहे, लोकल मासेमारी आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ते कमर्शियली करत नाहीत, ते फक्त एक पोटाचा त्यांच्या एक सोर्स म्हणून ते मासेमारी करतात. आणि जे ट्रॉलरवर होते कमर्शियली, ती मासेमारी पूर्ण वेगळी. हे दोन जे प्रकार आहेत ना, हे लोकांपर्यंत आणणं, इथली फेस्टिवल्स. आणि आता आजकाल शहरामध्ये फॅड झालंय की आम्ही आमचं बाप्पा ना हे काय म्हणतात ते इको फ्रेंडली केलाय. तर इको फ्रेंडलीचं वगैरे जे काही फॅड आहे, हे आता शहरातून आलेलं आहे. गाव हा नेहमीच इको फ्रेंडली राहिलाय, होता आणि राहील. बरोबर, इथे नेहमी शाडूच्या मातीचं पूजन होतं, इथे नेहमीच आमची माती अशी पूर्ण फळांनी, रानभाज्यांनी सजलेली असते. आमच्या माडाच्या झावळ्यांनी त्याचं, आता रेड सॉइल स्टोरीजचं तुम्ही एपिसोड मध्ये पाहिलं असेल की बेरल्या माडाच्या पानांपासून आमच्या माडाच्या विंडेला, हेच आमचं डेकोरेशन आहे. आम्हाला थर्माकोलची गरज नाहीये, आम्हाला पीव्हीसी शीट्सची गरज नाहीये, आम्हाला आणि काही असं प्लास्टिक किंवा चायनाच्या तोरणांची गरज नाहीये. आमचं हे सगळं नॅचरल आहे, म्हणजे आम्ही आधीपासूनच इको फ्रेंडली आहे.
तर ते लोकांना दाखवणं गरजेचं आहे पर्यटनाच्या माध्यमातून, की ऍक्च्युली इको फ्रेंडली हे तुमच्या रूट्स मध्ये, हे तुमच्या कल्चरमध्ये. तुम्ही गाव विसरलात म्हणून हे आता सगळं तुम्हाला नव्याने तुम्हाला शहरात Exactly. बाजारीकरण करून दाखवलं जाते. ऍक्च्युली इथे पण मला एक मेन्शन करायचं आहे. जसं तुम्ही म्हणाल की टुरिझमशी कसं कनेक्ट करता येईल, तर ह्या गोष्टी ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. आमचाच एक मित्र आहे प्रसाद गावडे म्हणून, रान माणूस म्हणून Yes, रान माणूस yes. म्हणून. तर तो लिटरली ह्या सगळ्या गोष्टी लोकांना दाखवतो. हा. शहरातून त्याच्याकडे लोक येतात. जसं आता पूजा म्हणाली की सस्टेनेबल लिव्हिंग काय असतं ऍक्च्युअल मध्ये, Yes. ते आम्ही एका सिनेमॅटिक वे मध्ये दाखवतो. पण तो लोकांना ते एक्सपिरियन्स जगायला खऱ्या अर्थाने शिकवतो. करून आणतो. आणि पूजा जसं आता जे काही तिने सांगितलं ते तो ऍक्च्युअली तिथे त्याचा जो एक प्रत्यक्ष. तिथे त्याचा एक होमस्टे आहे, तो तिथे त्यांना घडवून आणतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या डेव्हलप व्हायला पाहिजेत. अजून लोकांनी त्याला सपोर्ट करून तिथे उतरलं पाहिजे. तर हे जे सस्टेनेबल लिव्हिंग आहे ते लोकांना एक्सपिरियन्स करता येईल. एक्झॅक्टली. म्हणजे गावात येण्यापासून तुमचं काही मज्जा नाही, पण नाहीये. येताय तर एक जबाबदारपणे आणि काय म्हणूयात मेंदू ओपन ठेवून यायला पाहिजे, बरोबर की आहे. तुम्ही शिकण्याच्या किंवा बरोबर आहे. फक्त पर्यटन म्हणजे काय बरोबर म्हणूयात आहे. पिकनिक म्हणून नाही यायला बरोबर पाहिजे. हे बरोबर. आणि जसं तुम्ही आता मगाशी पण म्हणालात हा. की तुमच्याकडे सेलिब्रिटीज वगैरे येतात, तर एक हार्डली 1-2% आम्हाला कमेंट येतात की तुमच्याकडे सेलिब्रिटीज येऊ शकतात मग आम्ही का नाही. हो. हा. तर त्याच्या मागचं मेन रिझन असं आहे की या तुम्ही आमची काहीच हरकत नाहीये, पण तुम्ही पर्यटनासाठी येताय तर ते एक रिस्पॉन्सिबलीच या. जे काय आता तुम्ही जर टुरिस्ट स्पॉट बघत असाल आमच्या जिल्ह्यातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, हा. तर ते एवढे कमर्शियल झालेत आणि तिथे एवढी लोक येऊन घाण करतात, तर ते आम्हाला नको आहे. नकोय. तर ते अवॉइड करण्यासाठीच आम्ही असं सगळीकडे म्हणतो की तुम्ही जर पर्यटनासाठी येत असाल तर रिस्पॉन्सिबली या. आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या मनातले जे प्रश्न होते किंवा माझी जी तयारी होती ती थोडीशी दाखवली. आता ना तुमच्या अनेक व्हिडिओजवर काही कमेंट्स असतात, तुम्ही रिस्पॉन्ड करता त्यांना, पण त्यातही काही निवडक आहेत ज्या वारंवार विचारले जातात प्रश्न. त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय. आपलं दुसरं सेगमेंट आहे कमेंटवर कमेंट. तर तुमचे सगळे फॉलोअर्स विचारणारा पहिला प्रश्न की पूजा, तुझं फिल्म मेकिंगचं बॅकग्राऊंड, तुझं तर MBA वगैरेचं बॅकग्राऊंड, चुलीवर जेवण बनवताना तुला कसं जमलं? माहित नाही, रेड सोय स्टोरीमुळे जमलं. तू ह्याच्या आधी कधी केला होतास नाही, असा नाही, नाही, प्रयत्न? कधीच नाही. मग कुकिंगची आवड वगैरे काही? नाही, म्हणजे मी खोटं नाही बोलणार, मी बेसिक, कारण की मला माझ्या प्रोफेशन मुळे कधी मला वेळच नाही मिळाला. फिल्म मेकिंग ज्यांना माहित आहे किंवा ज्यांनी अशा लोकांसोबत राहिलेत, त्या लोकांना घरदार सण वगैरे काहीच नसतं, नाती गोती काहीच नसतं. कितीतरी वर्ष मी घराच्या बाहेर राहिले, हॉस्टेलमध्ये शिकले, त्यामुळे ऑब्व्हियसली कुकिंग किंवा पारंपरिक तर फार दूरचं राहिलं, पण बेसिक डाळ भात वगैरे पण मला अगदी मला वाटतं ग्रॅज्युएशन मध्ये वगैरे मी बनवायला शिकले, जेव्हा मी हॉस्टेलला वगैरे होते. माझा तसा काही हे नव्हता, पण ती एक जिद्द होती की इथे यायचं आणि आपलं कल्चर दाखवायचं. कारण लहानपणी मी मामाच्या गावी वगैरे खूप जास्त जायचे, ते सावंतवाडीमध्ये गाव आहे त्यांचं. तिथून मला ती खूप जास्त आवड झाली, मावशीच्या गावी जाऊन, मामाच्या गावी जाऊन, की अरे हे सगळं किती सुंदर आहे. आणि अजून एक की मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये होते ना, एक किस्सा आहे. एक ऍक्ट्रेस आहे साऊथ इंडियन, मी आता नाव नाही सांगत, तर तिने मला शूटमुळे एक छान मैत्री झालेली. आणि एक दिवस तिने मला वॉकीवरच सांगितलं आमच्या चॅनलवर येऊन, अरे पूजा सुन ना, वॉकी में वैनिटी में आना. म्हटलं क्यों? नहीं, एक काम है तेरे पास, मैं कुछ अपना घर से लेके आई हूँ फेस्टिवल स्पेशल. मी म्हटलं काय आहे? आणि मैं एला अड्डा लाई हूँ, केरलाची होती ती. म्हटलं व्हॉट इज एला अड्डा? इट इज सम राइस फ्लोर एंड कोकोनट, स्वीट कोकोनट डेजर्ट है जो हम बनाना में रॅप करते, तो तू आजा. मी गेले, म्हटलं काहीतरी बाबा ती सांगते एवढं, तर मग मी गेले आणि तिने मला तो डब्बा दिला तिचा. तो एला अड्डा मी जेव्हा बघितला, म्हटलं हे आमचे पातोळे, हे आम्ही नागपंचमीत करतो गावात. मी म्हटलं बाय हे आम्ही करतो. ती म्हणे तर तुम्हाला इधर, म्हटलं आमच्याकडे पातोळा म्हणतात याला. तर फक्त फरक हाच की ते लोक बनानामध्ये रॅप करतात आणि आम्ही हळदीच्या पानामध्ये. मी म्हटलं हे आपलं कल्चर किती सिमिलर आहे, पण लोकांना केरला कल्चर, साऊथ कल्चर किती फॅसिनेटिंग वाटतं, पण मग आमचं कल्चर का मागे राहतं? म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपण ते तितक्या सुंदररित्या लोकांसमोर नाही मांडत आहे. म्हटलं नाही, आता आपला मग तो एक ध्यास होता मनात की नाही, हे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने दाखवलं जायचं, गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी ना ऍड्स भरपूर केल्यात, भरभरून, म्हणजे अगदी नूडल्सच्या असतील किंवा डेअरी प्रोडक्ट्स असतील किंवा ऑइल्सचे असतील,
तर त्यावेळी ना मी आय युज टू हँग आउट विथ फूड स्टायलिस्ट जे असायचे ना, त्यांच्याबरोबर मी खूप हँग आउट केले की बाबा ते कसं कितपत ते कॅमेऱ्यावर दिसण्यासाठी कितपतच ते टेम्परेचर त्याचं मेंटेन करायचं, किंवा मग ते कधी कधी ते अर्ध कच्चं पण ठेवतात की जेणेकरून ते फ्रेश दिसलं पाहिजे. आम्ही अर्ध कच्चं ठेवत नाही, आम्ही कुकच करतो कारण अल्टिमेटली ते आम्हाला खायचं असतं. पण तरी पण मग ते सुंदर दिसण्यासाठी काय प्रेझेंटेशन करायचंय किंवा त्याच्या काही हॅक्स आहेत, तर ते मी त्यांच्याकडून बऱ्याच वेळा शिकले. तर ते आजकाल नॉलेज मला इथे रेड सोल स्टोरीज मध्ये मी ऍप्लिकेशन त्याचं होतंय. पण म्हणजे कुकिंगची आवड नाही पण माहिती होती तुला बऱ्यापैकी डिशेस आपल्या सगळ्या. पण मग जेव्हा सुरू केलं तेव्हा कसं काय, म्हणजे तू शिकलीस कुठून या सगळे पदार्थ? या सगळ्याचं क्रेडिट द्यायचं झालं ना तर माझी आजी आणि माझी आई, कारण हे दोघही उत्तम शेफ आहेत. म्हणजे त्यांना काहीही सांगा ते करतील. माझी आजी तर म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप पाकिस्तान आहे आणि त्यानंतर फाळणीनंतर ती भारतात आली, त्यामुळे ती तिथलं ते सिंध तेव्हाचा सिंध प्रांत, तर ते सिंधी फूडचं कल्चर पण ती आपल्यासोबत घेऊन आली. अरे वा. आहे ती मराठीच पण ते कल्चर पण तिच्याकडे तिने आणलं. त्यामुळे घरात पहिल्यापासूनच खवय्यांची हे होती आणि ते बनले पण जायचे लहानपणापासून. प्रत्येक वेळी म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारच्या डिशेस आम्ही चाकल्या माझ्या आई आणि आजीमुळे. हळूहळू ते कल्चर आमच्या घरात बाकीच्या मुलींनी सुनांनी पण ऍक्सेप्ट केलं. मग इथे आल्यानंतर सासूबाई माझ्या मूळच्या पुण्याच्या, त्यामुळे पुण्यातलं थोडंसं फूड कल्चर स्पेशली त्यांची पुरणपोळी वगैरे शी इज एक्सपर्ट. तर ते हळूहळू थोडंसं शिकायला मिळालं. परत आमच्या व्हिडिओमध्ये माई वगैरे ज्या बघता तर त्यांनी मला खरवस शिकवला की तो पारंपरिक खरवस हा चुलीवरचा जर तुम्ही खाल तर तुम्ही पुन्हा कधीच घरात जो आपण कुकर मध्ये करतो ना तो तुम्ही कधीच खाणार नाही, कारण की त्याची जी चव आहे तो ओव्हरनाईट कुक करतात. तर ते सगळ्या गोष्टी मला इथल्या लोकांकडून थोडं फॅमिली मधून असं हळूहळू हळूहळू. पण मग हे करताना कधी म्हणजे तुझे प्रयोग त्यांनी शिकवताना केले, तुझे प्रयोग फसलेत का जेवणाचे? इथे ब्लास्ट पण झालेत खूप मोठे. म्हणजे ही आमची एक केमिस्ट्री लॅब आहे. काय होतं ना, मातीचं भांड असतं ना तर ते सुरुवातीला आम्हाला कळायचं नाही की एक असतं पारंपरिक चाकावर बनलेलं भांड आणि एक असतं साच्यामध्ये बनलेलं भांड. आजकाल पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनत नाहीत, ती साच्यामध्ये बनतात. तर साच्याचं काय होतं ना, बऱ्याचदा तो एक ते पातळ असतात ती भांडी, तर ती पटकन चुलीवरती ब्लास्ट होण्याची शक्यता असते. आज कमी जास्त करता येत नाही. तर ते आम्हाला पहिलं आम्हाला ना चूल पेटवताच यायची नाही. मग पेटवली तर त्याची फ्लेम मेंटेन करता यायची नाही. तर बऱ्याचदा असे ते ब्लास्ट पण व्हायचे त्या भांड्याचे, कारण की मी फोडणी घातली मग हा थांब मला अँगल चेंज करू दे, कॅमेरा शिफ्ट करेपर्यंत इथे ब्लास्ट, असं आमचं बरेचदा झालंय. अरे बापरे. पण म्हणजे हे पण सगळं हळूहळू शिकत. पण मग आता काय त्याच्यात काही टिप्स वगैरे, जर कारण आता अनेक जण मातीची भांडी वापरतात, तर तुम्ही शिकलेल्यांपैकी काही टिप्स जर सांगता आल्या तर, की निवडताना वापरताना काय काळजी घ्यावी? मातीचं भांड सगळ्यात पहिलं वाजवून बघायचं, ते असं खणखणीत वाजलं पाहिजे. दबदबी जसं वाजलं ना तर ते भांड फुटलेलं आहे किंवा तडा गेलेला आहे. दिसत नसलं तरी ते भांड एनजी असं आपण म्हणू शकतो. त्याचा टंग नारळाला कसा आवाज येतो तसा तो भांड्याला तो आवाज आला पाहिजे. भांड जाड बुडाचं पाहिजे कुकिंगसाठी. आणल्या ते 12 तास पाण्यात ठेवायचं. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस त्याला उन्हामध्ये वाळवायचं. तिसऱ्या दिवशी त्याला तुमच्या चुलीवरती अगदी मंद एकदम थोडासा विस्तव करून पाणी तापत ठेवायचं त्याच्यामध्ये, आणि ते झाल्यानंतर मध्ये वापरायला काढायचं. आणि आपल्या साबण किंवा लिक्विड सोल्युशनने ते भांड धुवायचं नाही, राखेने किंवा आपल्या नारळाची त्याने ते साफ करायचं. ऍक्च्युली हा एक प्रश्न पण आम्हाला खूप विचारला जातो, म्हणूनच भांड्यांचा मेंटेनन्स कसा करायचा आणि नवीन भांड कसं वापरायचं. तर ह्या उत्तरामधून त्यांना मिळालं असेल. म्हणूनच मी म्हटलं की तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते खूप प्रश्न विचारत असतात, पण हे तुम्हाला मीडियम त्यातून. अजून एक मला विचारायचं होतं की जसं तू मगाशी म्हणालीस की त्या माईंनी तुला खरवस शिकवलं, शिवाय तुझे काही व्हिडिओज आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे चेहरे दिसतात. बाकी ते मांजरांना आम्ही ओळखतो, मोगली आणि अजून राजा ना, त्यांना आम्ही ओळखतो. पण हे जे बाकीचे चेहरे आहेत त्यांच्याकडून, कारण तुम्ही थोडंफार ट्रेंड आहात ह्याच्यामध्ये की स्क्रीन समोर कसं रिॲक्ट, त्यांच्याकडून ते शॉर्ट कसे काय काढून घेतात? ती काय म्हणजे ती वेगळी कसरत असते का त्याच्यासाठी काही? हे शिरीषच सांगेल. हो, ऍक्च्युली ते टास्कच आहे, कारण ही गावात राहिलेली लोक आधीपासून, त्यांना आम्ही जेव्हा चालू केलं त्यांना ते माहित नव्हतं की आम्ही नेमकं काय करतोय, शूटिंग प्रोसेस काय असते किंवा कॅमेरा समोर कसं प्रेझेंट केलं गेलं पाहिजे. तर त्यांना सुरुवातीला
थोडं कठीण गेलं की काही बोलायचं असेल तर कसं बोलायचं, किंवा काही खाण्याचे सिक्वेन्स असतील तर कॅमेराकडे नाही बघायचं. हे सगळं सुरुवातीला आम्ही त्यांना सांगत गेलो. हळूहळू त्यांच्यात जशी आमची कुकिंगच्या बाबतीत प्रगती झाली तशी त्यांची कॅमेऱ्याच्या बाबतीत प्रगती ऍक्टिंगच्या झाली. बाबतीत प्रगती झाली. आता ते सगळेजण दे नो की ओके आता इथे कॅमेरा आहे ना, मग इथे आपण इकडे बघायचं बघायचं नाही. हो. ते आम्हाला सांगतात बाय असं करूया काय, म्हणजे असं अरे वा. हा ही एका अर्थी देवाणघेवाण तुम्ही येस केलं. येस येस ओके. सो मला आणखीन मगाशी तू मेन्शन केलंस खरं तर, पण हे वन मॅन जॉब तुम्ही नाही आहात की तुम्ही दोघं करत असलात तरी बाकीच्यांची काही कुकिंगच्या म्हणजे शिकवण्या व्यतिरिक्त अशी कॅमेरा हँडलिंग म्हणा, कारण तुम्ही ASMR पण करते जसं तू म्हणाल खूप हो. वेळ लागतोय, हो. टाइम टेकिंग आहे. तर त्याच्यामध्ये काही टीम बनवली आहे की तुम्हीच करता किंवा कोण नेमकं हेल्प करतं काय? कॅमेरा मागचे कोणी खास लोक? ऍक्च्युली तसं म्हणायचं गेलं तर सगळं जे काय तुम्ही ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन बघता ते मोस्ट ऑफ द काम आहे हे आम्ही दोघे करतो. सेटअपच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गावातून आम्हाला खूप मदत मिळते. म्हणजे आता आम्ही गणपतीचं शूट केलं तर त्याच्यामध्ये ती माटी बांधण्यापासून ते पडदे बांधण्यापासून हे आमच्या गावातल्या मुलांनी मदत केली. त्याच्यानंतर बाहेरचं काही शूट असेल, समजा काहीतरी रानभाजी काढून आणायची आहे. मागच्या एपिसोड मध्ये आम्ही फागलं म्हणजे करटुल्याचा एक एपिसोड केला, तर इथून 22 किलोमीटर लांब जाऊन ते फागलांची भाजी आम्ही आणली. तर तिथे आम्ही माझ्या आतेभावानी मदत केली. तर अशा मदत आम्हाला गावातून फार मिळतात. आणि टेक्निकली बाबतीत जे काही काम आहे ते आम्ही दोघे मिळून करतो. आणि मग या व्यतिरिक्त जे स्क्रिप्टिंग म्हणता येईल किंवा म्हणजे जो फॉर्मॅट आपण बनवतो ना, तर मग जेव्हा शूट नसतं त्या व्यतिरिक्त मग तुमचा कसा असतो दिवस? काय प्लॅनिंग असतं एक व्हिडिओ बनवण्यासाठी? ऍक्च्युली आमचं असं आहे ना की आम्हाला रेकी आली, त्याच्यानंतर त्याचं स्क्रिप्ट आलं, शॉर्ट डिव्हिजन आले, तर आणि प्लस ऑब्व्हियसली रेसिपी रिसर्च आला की, आणि आमचा जो फॉर्मॅट आहे की एका पदार्थापासून किती अनेक पदार्थ बनवू शकतो आणि त्यात पण मध्ये ट्रेडिशनल टच हवा. तर ह्या सगळ्याचा रिसर्च आणि ह्या सगळ्या गोष्टी मेजरली आम्ही करतच असतो आठवड्याभरात. मग त्यानंतर शूटला आम्हाला नाही म्हटलं तरी 3 ते 4 दिवस जातातच, कारण की ह्या फॉर्मॅटमध्ये शूट करायला वेळ लागतो. मग एडिटला 2 दिवस जातात. इथेच आमचा आठवडा संपतो. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला असं स्पेअर टाइम असा मिळतच नाही. परत लगेच ते संपलं की मग त्या दिवस पुढचं आम्हाला त्याचं प्रिपरेशन आलं. आणि जसं शिरीष म्हणाला की दोघंच करत असल्यामुळे ते खूप आहे. आणि हे कसं आहे ना, ऑर्गॅनिक लाईफ जगायला छान वाटते, पण त्याचा मेंटेनन्स तेवढाच जास्त आहे की तुम्हाला दर शूटच्या आधी ओटा सारवायचा आहे शेणाने, कावेने तुमची चूल सारवायची आहे, साफसफाई करायची आहे. तर ह्या सगळ्याला खूप हे आहे. प्लस आमचे राजा मुगली त्यांचा तर आणि वेगळाच मेंटेनन्स आहे. सो येस, तुम्ही तुमच्या फॉलोअर्सना उत्तरं दिली आहेत. आता आम्हाला तुमच्या फॉलोअर्सच्या कडून येणाऱ्या कमेंट्स किंवा काय म्हणूयात काही कौतुकाची एक शाबासकीची थाप याविषयीच्या तुमच्या आठवणी जाणून घ्यायच्या आहेत. त्यासाठीचं आपलं तिसरं सेगमेंट आहे ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. ओके, पहिला प्रश्न माझा असा, यामध्ये मी फार बोलणार नाहीये, तुम्हालाच बोलायचंय. तुम्हाला आतापर्यंत या संपूर्ण प्रवासात मिळालेल्या 3 बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठल्या? एक आजी आहेत ज्या मुंबईत राहतात, आणि त्यांचं असं स्वप्न होतं आमच्यासारखं की आयुष्यभर कमवायचं आणि मग उतार वयात म्हणतात ना सेकंड इनिंग मध्ये कोकणात शिफ्ट व्हायचं आणि मग इथलं आयुष्य जगायचं. पण समाव काही हेल्थ इश्यूमुळे त्या इथे येऊ नाही शकल्या, किंवा मग त्या आता मुंबईतच आहेत. तर त्यांची आम्हाला कमेंट आलेली की तुमच्यामुळे मी माझं कोकण जगते, किंवा तुमच्यामुळे मी हे माझं स्वप्न जगते. आणि त्या प्रत्येक व्हिडिओला आम्हाला कमेंट करतात, प्रत्येक, आणि स्पेशली आमच्या सणांच्या व्हिडिओला तर त्या म्हणतात की माझ्या आज डोळ्यात पाणी आलं, मी माझं बालपणात तुम्ही मला घेऊन गेलात. तर मग असं आम्हाला वाटतं ना की ह्याच्यापेक्षा अजून काही मोठं आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट नाही. ती एक आम्हाला त्या आजी बेड रिडन पण आहेत, त्यांच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो, तर त्या नेहमी म्हणतात की मी येऊ शकत नाही पण मी हे तुमच्या व्हिडिओ थ्रू जगते, माझं बालपण मला परत आठवतं तुमच्या व्हिडिओ थ्रू. तर ही एक सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट असते आम्हाला. दुसरी कॉम्प्लिमेंट म्हणता येईल, पण एक आजी आजोबाच आहेत, ते पण आमच्या व्हिडिओचे खूप फॅन आहेत, कारण त्यांना पण त्यांचं बालपण वगैरे याच्यातून दिसतं. तर त्यांनी कुठून कसा बसा आमचा नंबर मिळवला आणि ते नाशिकवरून इथे आम्हाला भेटायला आले. अरे वा. आणि त्यांचा प्रवास खूप अवघड होता. नाशिकवरून ते मुंबईला आले, मुंबईवरून सावंतवाडीला आले आणि मग पुढे आले. तर एकदम खडतर प्रवास करून इथे आले. आणि त्या आजी डायबेटिक पेशंट आहेत, तर त्या आमच्या गावाच्या इथे येऊन त्यांना चक्कर आली. त्यांची शुगर त्याच्यामुळे त्यांना चक्कर आली. तर ते एवढं सगळं करून आले फक्त भेटण्यासाठी. त्यांना ना सेल्फी काढायचा आहे ना काय हवंय, ते फक्त भेटण्यासाठी आले आणि आम्हाला एक कौतुकाची थाप देऊन गेले. सोबत
येताना त्यांनी आमच्यासाठी दोघांसाठी गिफ्ट आणले, ती गोष्ट वेगळी. तर ही एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती आमच्यासाठी की एक वयस्कर वृद्ध जोडपं पण आमच्या ज्या कामाची एक तारीफ घेतं. करतंय आणि एवढ्या लांबून आम्हाला खास भेटण्यासाठी येतं. आणि त्यांनी साडी आणली होती माझ्यासाठी, माझी ओटी भरली. अरे पण वा. त्यांनी इतके हात त्यांचे थरथरत होते ना की मी लिटरली ती ओटी पकडली होती. म्हणजे त्या पण ते आम्हाला असं त्यावेळी एवढं भरभरून आलं होतं की म्हणजे खरंय काय खरंय. म्हणजे एवढं कोण करतं. म्हणजे आमचे आजी आजोबा पण एवढं कष्ट घेणार नाहीत. पण ते खूप खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती आणि आमच्यासाठी. अजून तिसरी कॉम्प्लिमेंट म्हणायची हा. झाली तर अजून एक दीपक देवेकर म्हणून हा 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 दीपक देवेकर म्हणून आहेत, ते हा. नेहमी प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात ओके. ते छान आणि एक कविता. छान कविता मस्त. लिहितात ओ. पूर्ण, म्हणजे साधारण 3-4 कडव्यांची कविता हो. असते, 3-4 कडव्यांची. आमच्या एपिसोडला त्यांची कविता हा, असते. कमेंट थ्रू कविता करतात ते. आणि त्या कवितेमध्ये त्या एपिसोड मध्ये आम्ही जे जे काय केलंय म्हणजे त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन. त्याचं वा, डिस्क्रिप्शन किती असतं सुंदर. कवितेच्या फारच फॉर्मॅट creative. मध्ये. तर ते एक खूप छान कमेंट करतात. अमेझिंग. म्हणजे खरं तर तुम्हाला इतकं कौतुक मिळत असतील ना की ती निवडताना हो. हे झालं असेल. पण तुम्ही जे सांगितलं खरंच ते खूप कमेंडेबल आहे. जसं कौतुकाचं म्हटलं ना तसं सोशल मीडिया आहे, तर ते कौतुकाबरोबर कुठेतरी ट्रोलिंग, त्यात हो. तुम्हाला त्यातल्या त्यात बरोबर. प्रमाण खूप कमी आहे कारण हो. क्वालिटी आहे हो. समोर. पण ना तरीही काही काही वेळा असतंच थोडंफार. तर तुम्ही कधी वाचल्यात का अशा ट्रोल कमेंट्स, किंवा कधी त्यांना रिस्पॉन्ड केलंय किंवा काय? ट्रोलिंग असतंच, सोशल मीडिया असल्यावर असणारच. पण तुम्ही म्हटलं तसं फार कमी आहे, म्हणजे हार्डली 2-3% ट्रोल केले जातात. अं, जास्त ते ट्रोलिंग अशावरून होतं की आम्ही हे चुकीचं दाखवतोय, म्हणजे किचन असं नसतं हा. किंवा हे आम्ही असं करत नाही, ही रेसिपी अशी बनत नाही आमच्याकडे. तर अशा जास्त कमेंट असतात. ह्यांना निगेटिव्ह कमेंट म्हणता येणार नाही नाही, येणार. कारण हो. कसं आहे, रिजन टू रिजन फूड बदलत जातं. जसं भाषा 15 कोसावर बदलते आपण म्हणतो, तसं प्रत्येक रिजन वाईज फूड वेगळं असू शकतं. त्याची फोडणी वेगळी असेल, त्याच्यात कांदा नसेल पडत. तर आम्ही त्यांना असाच रिप्लाय करतो की हे जे आम्ही दाखवतोय हे आमच्या गावात बनतं, आसपासच्या भागांमध्ये बनतं. तुमच्या भागामध्ये हेच फूड सेम नाव असेल पण थोडं वेगळं बनू शकतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते वेगळं वाटत असेल. तर निगेटिव्ह कमेंट म्हणायची झाली तर अशा हो. कमेंट आम्हाला म्हणजे अगदी बेसिक सांगायचं झालं ना तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की कोकणात स्पेशली सिंधुदुर्गात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण नाही वापरला नाही जात. वापरत. पण इथे तसं नाहीये. इथला माणूस जसा जगतो, जसा राहतो आणि जे खातो तेच तेच तो हो. त्याच्या देवाला अर्पण करतो. मग बरोबर. तिथे भेदभाव नाही. मी कांदा लसूण खातो तर माझा देवही खाणार या ह्याने ते. तर आम्ही जेव्हा फेस्टिवलच्या थाळ्या वगैरे सुरू केल्या ना तेव्हा बरेचसे लोक मला कमेंट करायचे की तुम्ही काही दाखवताय किंवा हे असं. आणि सगळ्यात हाईट ही होती की आम्ही केळीच्या पानावर जेव्हा जेवायला बसायचो किंवा केळीच्या पानातून नैवेद्य दाखवायचो तर लोकांनी आम्हाला कमेंट करायला सुरुवात केली, तुम्ही केरलियन लोकांना, साऊथ इंडियन लोकांना फॉलो करताय. हो. म्हणजे याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद काय असू म्हणजे शकतं. तुमचं स्वतःच हा. कल्चर. पण ते हार्डली 1-2च हा. कमेंट होतं येस तशा. येस. तर ते लोकांना कधी कधी म्हणजे काय होतं ना, पण एक आम्हाला आवडतं की लोकांना कळतं तरी आहे की बाबा ही आमची असलियत आहे आणि आम्ही हे असेच राहतो येस. आणि आम्ही हेच खातो. हो. आम्ही काही वेगळं असं काही देवाला असं वेगळं असं काही हे करत नाही. जे आमच्याकडे तांदूळ पिकतो म्हणून आमचे डेझर्ट्स हे सगळे तांदळापासूनच बेसिकली तांदूळ बेस आहेत. हो. तर ते कल्चर रिप्रेझेंट करतं तुमचं. तर आहे म्हणजे मिक्स कमेंट असतात कधी कधी. तिसरा प्रश्न माझा असा आहे की आता तुम्ही जे डेव्हलप केलेत ना, जसं तू म्हणालीस की तुम्ही कोणाकडून तरी इन्स्पिरेशन तुम्हाला मिळालं, तुम्ही Yes. सुरू केलं, तुमच्याकडून आता काही जण इन्स्पायर होत आहेत, हो. ते सुरू करतायत. हो. पण ही खूप मोठी स्टेप आहे, म्हणजे बरोबर. तर ती घेताना तुमच्याकडून तुम्ही काय सल्ला द्याल की युट्यूबच नाही पण ओव्हरऑल समजा गावाकडे लोकांना येऊन राहायचं असेल, काम करायचं असेल किंवा युट्यूबर बनायचं असेल, तर काय तयारी असायला हवी किंवा काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्यांनी? याचं थोडक्यात उत्तर द्यायचं म्हणजे त्यांच्याकडे 2च गोष्टी असायला पाहिजेत, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. ह्या 2 गोष्टी असायला पाहिजेत, तर तुम्ही कुठल्या पण कार्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. भले सोशल मीडिया असू दे किंवा इतर कोणतंही काम असू दे. जर तुम्ही चालू करताय, स्वतःचं काही चालू करताय, तर त्याच्यात तुम्हाला पेशन्स तर पाहिजेत आणि ते काम कन्सिस्टंटली केलं गेलं पाहिजे, तर ते सक्सेसफुल होणारच. म्हणजे आम्ही आमचंच उदाहरण देतो. मी ज्या दिवशी शिरीषच्या गळ्यात माळ घातली, आमच्या लग्नाचा दिवस मला आजही आठवतंय, त्या दिवशी ही वॉज अर्निंग ₹0. ठीक आहे. पण एक विश्वास होता की नाही, माझा हा पार्टनर काही त्याच्यात पोटेन्शियल आहे. ठीक आहे, आज अशी परिस्थिती आहे म्हणून त्या परिस्थितीला भुलून जर मी त्यावेळेला याला नकारलं असतं ना तर माझ्यासारखी मूर्ख मुलगी मीच असते. कारण की मग हे सगळं इतकी सुंदर माणसं, इतकं सुंदर गाव मी सगळं मिस केलं असतं.
तर मला असं वाटतं ना की तुम्हाला आणि म्हणजे ह्याच सगळ्याबरोबर तुम्हाला तुमच्या पार्टनरवर पण तेवढाच बिलीफ पाहिजे की तो करेल, म्हणजे त्याला तुम्ही वेळ द्या. आता बऱ्याचदा असं आमच्याकडे मी बघते ना की गावातल्या मुलांना मुली देत नाहीत. हो कारण की त्यांना असं वाटतं की आम्हाला शेतकरी मुलगा नको किंवा आम्हाला गावात राहणारा मुलगा नको, आम्हाला शहरातली मुलं पाहिजे. मग भलेही इथे मोठ्या आलिशान बंगल्यात राहणारी पोरगी तिकडे चाळीत राहायला जाईल शहरांमध्ये, पण तिला मुंबईतच जायचंय. हो. मला असं वाटतं ना की तुम्ही समजून घ्या त्या म्हणजे ती मुलं जी आहेत ती काय करतायत बाबा, त्यांना त्यांचं विजन समजून घ्या, त्यांना काय करायचंय हा. आणि ते सपोर्ट करणं सुद्धा. आणि कुणाच ठाऊक म्हणजे मी त्यावेळेला याच्यासोबत इथे आले म्हणून आज तुम्ही आज सगळे इथे आलात आणि आपली खरंय. भेट होऊ शकली. एक्झॅक्टली. सो मला वाटतं की तुमचं तुमच्या पार्टनरवर पण तेवढाच बिलीव्ह असणं खूप जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. येस, तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत. आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटाकडे वळतोय. एक क्विक रॅपिड फायर खेळायचं आहे. तुम्ही तयार आहात? हो. ओके, सो सुरू करूयात आपलं चौथं सेगमेंट, रॅपिड फायर. तर पहिला प्रश्न, खरं तर मला उत्तर माहितीये पण तरी, गॅस की चूल? ऑफकोर्स. गोरेगाव की कोकणातलं गाव? कोकणातलं गाव. व्हेज की नॉन व्हेज? नॉनव्हेज. व्हेज. ओ म्हणजे हे पण आहे का वेगळं हो. तुमच्या आवडी निवडी खाण्याच्या बाबतीत? हे नॉनव्हेज जास्त आवडतं. सिक्रेट आहे. हा. ओके. पुढचा प्रश्न दोघांसाठी आहे. शिरीष, तुला पूजाच्या हातची आवडती रेसिपी कोणती? शेवयाची खीर. आणि बनवतो का हा कधी जेवण? हो बनवतो. तुला Basic काय आवडतं त्याच्या हातचं? ढोकळा अरे वा. छान बनवतो. कधीतरी बनवतो. हा. ओके. मुंबई आणि पुण्यातला आवडता पदार्थ? तू पुण्यात राहिलास त्याच्यामुळे. साबुदाणा वडा. आणि पावभाजी ऑफकोर्स. चौपाटीची वगैरे का? येस. साबुदाणा वडा पण एक स्पेसिफिक आहे तिथलाच हा. पुण्यातला. ओके. तुम्ही जे जेवण बनवता ते तुम्ही दोघंच संपवता की काही अजून? नाही आमची शेजाऱ्या जवळपास अशी कितीतरी घर आहेत ज्यांच्यामध्ये तिथे असं डब्बे आम्ही पोचत असतो. युट्यूबचं तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर झालेले किंवा पहिलं पेमेंट आलेलं असं काही मुवमेंट आठवतोय का? कधी झालं हे सगळं? 4 मार्च 1 लाख झालेले आमचे. तुम्हाला इतर क्रिएटर्स पासून वेगळं ठरवणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या? एक तर आमचं सुंदर गाव, दुसरं इथली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती, आणि तिसरं द वे वी प्रेझेंटेशन. पूजा आणि शिरीषचं मुंबईतलं आयुष्य चांगलं होतं की रेड सॉइल स्टोरीज नंतरचं? याचं उत्तर लोकच देतील. त्यांना माहिती आहे. येस, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. मला Thank तुमच्याशी you, गप्पा मारून thank you, खूप आवडलं आणि thank तुम्ही you. खूप Thank you. सुंदर उत्तरं दिलीत. प्रत्येक गोष्ट जसं तुमचं व्हिडिओमध्ये एक एक रेसिपी समजवताना तशी उत्तरं, तुमची मतं खूप छानपणे मांडलीत, तर त्यासाठी आभार. आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन आमचं गाणं, आमचं बोलणं ऐकलं, आम्हाला सहन केलं त्यासाठी, आणि आम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी दिली त्यासाठी आम्ही हो, तुमचे आभारी धन्यवाद. आहोत. तर हे होते रेड सॉइल स्टोरीजचे पूजा आणि शिरीष. त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांचे अनुभव ऐकून तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.